राणी सरकार, हा आता जो गेला तो गेला, त्याच्याबद्दल दुःख म्हणून काय फायदा आहे? हा आता माझ्या बंधुराजानंतर तुमचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे, म्हणून मी तुमच्या संगत लग्न केलं आहे ना. शेक्सपियरनं काकस्पर्श बघितला होता का? बसा बसा. ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. नाही शेम काय हा, विसरू नका, आता तुम्ही माझी राणी आहे, या कॅलेडोस्कोपची राणी आहे. कॅलेडोस्कोपची राणी. क्लॉडियस, हा? क्लॉडियस. हा कळलं मला. तसं नाही आहे. आता आपलं लग्न झालंय ना, तर मग एखादा उखाणा घ्या. क्लोडेसचं लग्न झालं, पाहुणे आले सुमित राघवन. क्लोडेसचं लग्न झालं, पाहुणे आले सुमित राघवन. आमच्या संसारात विष कालवण, त्याला लागन ठेच. मला वाईट वाटतं ते माझ्या पुराचं, हॅमलेटचं. त्याच्या मनावर किती मोठं भिताड कोसळलं असेल. आताच त्याला ही बातमी कळली असेल का नाही? राणी सरकार, आता तो माझा पण मुलगा आहे, तुम्ही काळजी करू नका, त्याला मी व्यवस्थित समजावून सांगेन. महाराज, हा, युवराज हॅमलेट येत आहे. बाळा बघ 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 बघ, तुझे नवी पप्पा बघ, नवे पप्पा आलू ना गुडगुडीत भिशुक भिशुक मारू पण. अरे काय चाललंय तुमचं? माझ्या जुन्या पप्पांचं काय झालं ते सांगा मला. यांचं काय कौतुक करताय? काका तुम्ही सांगा काय झालं माझ्या पप्पांचं? तुझ्या पप्पाला साप चावला आणि तो गेला. काय? कसा? कसा चावला? हा, तुझा पप्पा बागेत फिरत होता, साप चावला आणि गेला. साप गेला? साप नाही, पप्पा गेला. म्हणजे माझा पप्पा साप गेला? गेला. हो माझे पप्पा गेले, माझे पप्पा गेले. तो साप मला मिळाला तर त्याला ठेचून मारेन. नाव नाही सांगणार मी, हॅमलेट सोनावणे. स्वतःचं नाव आडनाव नाही लावायचं, फक्त हॅमलेट पर्यंत ठीक आहे. स्वतःचं लावतो चुकून. आडनाव असेल ना त्याचं काय? हो पण सोनावणे थोडी शेक्सपियर लिहिणार आहेत. माझे पप्पा गेले काका, माझे पप्पा गेले. शांत हो बाळा, शांत हो. धीर धर. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, नशिबानं दिलेले श्वास आणि चंदू कुलकर्णी सरांनी दिलेले डायलॉग कोणीच बदलू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा काका, बरोबर. चल बाळा, हातपाय तोंड धुवून घे, उपाशी असते. मी तुझ्यासाठी शेंगदाण्याची चटणी आणि शिंगोळं केलेत. ओ माय गॉड, आय लव्ह शिंगोळे. आय लव्ह शिंगोळे. म्हणजे काय ग? मी पण पहिल्यांदाच केलेत बघ कसे. चल 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 इथं चल. अबे हमलेट, तू काय बदला घेशील? बदला घ्यासाठी मी तुला चित्त ठेवणार नाही. सैनिक हो, जा आमचे मित्र पॉलिलसला बोलून आणा. शाळा क्रमांक एक मिनिट, काय? या मास्तरला कशाला दिला हा रोल? ते शाळा क्रमांक 3चे आहेत. आपण त्यांच्या शाळेच्या समोर सेट लावलं ना, ते म्हणले रोल देत असाल तर मी ग्राउंड देतो. अरे एकदम बोगस आहे हा मास्तर. तुला माहिती आहे नाटकात कोण बोलतो? सुनील तावडे. असं जर ते शाळा मास्तर त्यांना फार नका बोलू, नाही तर ते आपलं नाटक नाही होऊ देणार. लेडीज अँड जेंटलमन, अरे देवा. ब्रदर्स अँड सिस्टर्स आणि इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, टुडे इज व्हेरी ऑस्पिशियस डे. टुडे इज व्हेरी हॅलो, काय करताय काय?
इंग्लिश नाटक. नाही करा मराठीतच. महाराज आपण मला का बोलवलत? पोलिनस तुम्ही माझे अत्यंत वफादार आणि चांगले सहकारी आहात. ते कर्तबगार, शूर, स्वाभिमानी वगैरे ते सगळं राहिलं तेवढं घ्या ना. मी बोलन पण तू वाटलं तर पाहिजे. कसं बोलता राव हे? अरे बीएड झालंय माझं, 54% मार्क आहे मला बीएडला. असं करता का? टीचर आहे राव मी. असं बोलता का तुम्ही? ह्याला काय अर्थ आहे? हा? अरे काही बोलता तुम्ही? टीचर आहे मी, टीचर. टीचर आहे तर मग आम्ही काय बोलायचं? 5 विशेषण तर लावा माझ्या. 5 विशेषण कसे लावणार? तुझ्या वर्गात पोरं आहेत 3 तुला 5 विशेषण लावायचे आम्ही. काय माझ्या वर्गात 3 पोरं? अरे तुझ्याच 2 पोरं येत नाही वर्षभरापासून. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेव मास्तर, तुला आता सांगून राहिलो, माझ्या पोराला बोलावायचं नाही. माझे पोरं रोज रेग्युलर शाळेत जातात. तुझ्या पोरं रेग्युलर जातात, त्याला शाळा नाही, त्याला मटक्याचा अड्डा म्हणतात. हे बघा पर्सनल येऊ नको तू, आता सांगून राहिलो तुम्ही तुला. अरे सांग ना, तू काय सामाजिक सांगू लागला का मग इथं? हे बघा आमदार माझ्या ओळखीचा आहे, ती बदली त्या डोंगराच्या शाळेत. मग मी चाललोय, अरे कसं काय करावं? काय? पर्सनल कसं काढला का तुम्ही काय नाटकामध्ये? पत्नीच म्हणताय? एक मिनिट सॉरी गुरुजी घ्या तुम्ही. हा. महाराज का बोललेलं मला इथं? नीट बोल, राजा आहे, इज्जत सॉरी. महाराज मला का बोललेलं तिथं महाराज? पोलिलस. 1 मिनिट ते पोलिओलस नाहीये. सांगायला कोणतरी. चुकीचं म्हणताय. तुम्हाला खरं सांगा राजो, काय? हे शेक्सपियर आहे ना, आपल्या इकडे जन्माला यायला पाहिजे होते. का? अरे इतके सोपे सोपे नाव ठेवले ना, पिंट्या, बबली, चिंट्या, सल्या, बाल्या, आहे ना? आर्ची, परश्या. महाराज मला तुम्ही का बोलवलं? हा, आपला जो पुत्र आहे हेमलेट, हा. त्याच्यावर तुम्ही नजर ठेवायची. म्हणजे तो कुठं जाते, कुणाला भेटते, काय करते, सगळं तुम्ही मला इतंभूत माती द्या. तुम्हाला नजर ठेवायची 24 तास. हा, रविवारी जमणार नाही. आणि त्यानंतर श्रावणी सोमवार सुरू होतात, अर्धी सुट्टी असती. त्याच्यानंतर इलेक्शनची ड्युटी आहे, तिकडे 15 दिवस जमणार नाही. गॅदरिंग आहे त्याचे 5 दिवस जमणार नाही. नंतर पाहतो मी. तू व्हीआरएस का नाही घेत रे? नाही इतक्या लवकर 4 व्हीलर कशी येईल माझ्याकडे? अरे व्हीआरएस म्हणजे गाडी नाही रे, 4 व्हीलर नाही. व्हीआरएस म्हणजे कायमची सुट्टी का घेत नाही तू? आज्ञा महाराज. शाबास, आता आम्ही जातो. माझे पप्पा कसे गेले, असे अचानक निघून कसे गेलात पप्पा? असे अचानक निघून कसे गेलात? Why did you break my heart? Why did you fall in love? Why did you go away, away? दिल मेरा. कुठलं गाणं कशात बसवताय? ते मूड तसा होता ना, म्हणून जरा बॅकग्राऊंड. पण हे पप्पांसाठीचं गाणं नाही, हे प्रेयसीचं गाणं आहे, हे वेगळं आहे.